राघव पाटीलांचं घर गावाच्या टोकाला होतं. मातीची भिंत, कौलारू छप्पर, अंगणात तुळस आणि बाजूला जुनं आंब्याचं झाड. पण त्या घरात जे प्रेम होतं ते कुठल्याही मोठ्या वाड्यालाही लाजवेल असं होतं. राघव पाटील, त्यांची पत्नी सुमित्रा, मोठा मुलगा समीर, सून पूजा आणि लहान नातू आरव, असं छोटंसं पण एकत्र कुटुंब. राघव पाटील शेतकरी होते. वय झालं होतं, पण सकाळी लवकर उठून शेतात जाण्याची सवय काही सुटत नव्हती. सुमित्रा मात्र घराचा कणा होती. सगळ्यांना वेळेवर उठवणं, चहा नाश्ता, देवपूजा आणि तरीही प्रत्येकाच्या मनात काय चाललंय हे ओळखणं. तिला सगळं जमायचं. समीर शहरात नोकरी करत होता. रोजचा प्रवास, कामाचा ताण आणि वरून जबाबदाऱ्या. कधी कधी तो चिडचिडा व्हायचा. पूजा शांत स्वभावाची होती, पण मनात बऱ्याच गोष्टी साठवून ठेवायची. आरव मात्र सगळ्यांचा जीव की प्राण होता. त्याचं हसू म्हणजे घरातला उजेड. एक दिवस समीर घरी आला आणि म्हणाला, बाबा, आपण हे गावातलं घर विकून शहरात फ्लॅट घेऊया. तिथं सगळं सोयीचं राहील. राघव पाटील काही बोलले नाहीत. सुमित्राही गप्प राहिली. पण त्या रात्री तुळशीजवळ बसून सुमित्राचे डोळे पाणावले. हे घर म्हणजे फक्त भिंती नव्हत्या. इथेच मुलाचं बालपण गेलं होतं. इथेच प्रत्येक सण, प्रत्येक दुःख सुख साजरं झालं होतं. दुसऱ्या दिवशी आरव शाळेतून रडत घरी आला. आजोबा, शाळेत फंक्शन आहे, सगळ्यांना आजोबा आजी यायचंय. राघव पाटील हसले, मी येणारच. त्या दिवशी फंक्शनमध्ये आरवने भाषण केलं, माझं कुटुंब म्हणजे माझी ताकद आहे. आजोबा मला गोष्टी सांगतात, आजी माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करते, आई मला समजून घेते आणि बाबा माझ्यासाठी मेहनत करतात. हे ऐकून समीरच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला जाणवलं, आपण सोयीसाठी कुटुंबापासून दूर जायचं ठरवत होतो. त्या संध्याकाळी तो बाबांच्या शेजारी बसला आणि म्हणाला, बाबा, घर विकायची गरज नाही. शहरात मी धावतोय, पण इथेच मला शांती मिळते. राघव पाटील हळूच म्हणाले, घर म्हणजे जागा नाही रे, घर म्हणजे माणसं, आणि ती जपली पाहिजेत. त्या दिवसापासून घरात फार काही बदललं नाही. तेच कौलारू छप्पर, तीच तुळस, पण प्रत्येकाच्या मनात एक गोष्ट घट्ट बसली. बोध. कुटुंब एकत्र असेल तर कोणतंही घर स्वर्ग